नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण शन्ना नवरे यांची लागे बांधे ही कथा ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. गोविंदानं दोऱ्याचं टोक तोंडात धरून ओलं केलं नि मशीनच्या सुईजवळ धरलं. चष्मा लावल्याशिवाय त्याला हल्ली चांगलं दिसत नसे. दोरा सुईजवळ धरल्यावर त्याच्या लक्षात आलं, चष्मा मशीनच्या ड्रॉवरमध्येच राहिलाय. त्यानं ड्रॉवर उघडून चष्मा काढला नि डाव्या कानाला त्याची दोरी अडकवून उजव्या कानावर काडी ठेवली. पुन्हा दोरा ओला करून त्यानं सुईजवळ नेला. इतक्यात कट आवाज होऊन सुईच मोडली. गोविंदा, तुला वेळ लागणार असेल तर मी जातो. गावातले इतर शिंपी मेले नाहीत. गोविंदा पडल्या चेहऱ्यानं हसला नि अजिजीच्या सुरात म्हणाला, वय झालं माझं, 40शी सरकली, नीट दिसत नाही. जरा थांबला तर स्टोअरमधून सुई घेऊन येतो. पण आता गणपती उद्यावर आला, कपडे वेळेवर नकोत द्यायला? सालं तुमच्याकडे बघून कपडे द्यावेत तर तुम्ही म्हणजे छे, मला मुळीच वेळ नाही. गाव झपाट्यानं सुधारत होतं. गावची वस्ती पूर्वीच्या 10 पटीनं वाढली होती. पूर्वी गावात प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखायचा. त्यालाच नाही तर त्याच्या कुटुंबाला, प्रत्येकाच्या उद्योगाला, स्वभावाला. तेव्हा गावात एकच शिंपी होता, गोविंदा. गावचे कपडे गोविंदाला ठाऊक. रस्त्यानं जाताना कुणीतरी गोविंदाला हटकायचा, गोविंदा, काही कापड आणलं आहेस का? आणलंय, रेकट्याचं आहे. कल्याणला कालच गेलो होतो बाजाराला. मग असं कर, बब्याला हाफ नि सगण्याला कपवाला 2 सदरे शिवून ठेव. केव्हा देशील? देईन पुढल्या गुरुवारी. शुक्रवारी लगीन आहे ना द्वारकेचं. असे संवाद व्हायचे. गावाला एक शिंपी, तसा एक न्हावी, एक वाणी, एक सुतार अन एक लोहार. प्रत्येकाचं प्रत्येका वाचून अडायचं. मग गाव वाढलं, गिऱ्हाईकं वाढली, आवडीनिवडी बदलल्या, गरजा वाढल्या, दुकानं वाढली. ऐटबाज दुकानं झगझगीत दिवे लावून गिऱ्हाईकं खुणावू लागली. धंद्यात चुरस वाढली. माणसं वाढली तशा ओळखी कमी झाल्या. संबंध सैल झाले. गोविंदाची गिऱ्हाईकं आटली. नव्या झकपक दुकानाने गोविंदाची गिऱ्हाईकं लुटून नेली. त्याचा धंदा बसला. त्याच सुमाराला घरात खायला तोंड वाढली. चुकून एखादं गिऱ्हाईक आलं तर अशा अडचणी यायच्या. सुई तुटलेली पाहून गिऱ्हाईक जायला निघालं. गोविंदा चाचरत म्हणाला, रात्री जागतो नि उद्या सकाळला कपडे देतो. अरे पण म्हणजे? नाही साहेब, नक्की देतो. सण मला सुद्धा आहे. उद्या घरी गणपती येणार. भाऊंचा आजार आहे. भाऊंना आजारी पडून वर्ष झालं नाही? होईल परवाला. गेल्या गणेश चतुर्थीला ते आजारी पडले. गणपती जवळ आले की भाऊंना आपलं वय विसरायला होई. देवाजवळच्या फळीवर धूळ खात पडलेल्या झांजा घासून पुसून चकचकीत होत. आरत्यांची पुस्तकं घेऊन आरत्यांची उजळणी चाले. जय देवा कृष्णनाथा, आई रखुमाई कांता, आवडी गंगा जळे देवा न्हाणिले. कुठल्या कुठल्या आरत्या निवडल्या जात. निरनिराळ्या देवांच्या चालीच्या. वाड्यात घरोघर गणपती यायचे. रात्री आरत्या झडायच्या आणि भाऊ महाजनांच्या स्वच्छ खणखणीत स्वरातल्या आरत्यांनी, देव्यांनी वाडात दणानून जायचा. भाऊंचं वय झालं, शक्ती कमी झाली, पण गणपतीतल्या आरत्यांचा उत्साह कमी झाला नाही. 60च्या पुढे गेलेल्या वयातही आवाज स्वच्छ ठणठणीत होता. वरच्या पट्टीपर्यंत चढत होता. आजूबाजूच्या बिऱ्हाडातल्या आरत्या झाल्या की मालकांकडे आरती होई. तिथली आरती आटोपून भाऊ घरी येत. सोवळे नेसत देवापुढं निरांजन लावून आरतीला सुरुवात करीत. सुखकर्ता दुःखहर्ता. मालकांच्या घरी मंत्रजागर चतुर्थीलाच होई. मंत्रजागराच्या दिवशी आरत्या मागून आरत्या चालत. देवे वरच्या पट्टीत शिरत. आरत्या संपल्या. मंत्रजागर सुरू झाला. पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळीती. भाऊनी आवाज चढवला. मानेवरच्या शिरात टरारून फुगल्या. डोळे लाल झाले. बाहेर पडतीलसे वाटू लागले आणि एकदम भाऊ खाली पडले. एकच गोंधळ झाला. कुणीतरी गोविंदाच्या दुकानात धावत गेला. गोविंदा, काय रे? दुकान बंद करून मालकांच्या घरी चल आधी. का? भाऊंना फीट आली, ते खाली पडले. दुकान बंद करून गोविंदा धावला. भाऊंना घरी आणण्यात आलं. डॉक्टर आले. भाऊंना तपासून इंजेक्शन देऊन गेले. जराशानं भाऊ शुद्धीवर आले. कोण आहे जवळ? मी, गोविंदा. कसं वाटतंय आता? ठीक आहे. आरती झाली? नाही अजून. सोवळं नेस नि आरती कर. चौरंगाखाली आरत्यांचा संग्रह आहे. दशावताराची नि दत्ताची म्हण.
गोविंदानं आरती केली. आलेल्यांना प्रसाद वाटला. भाऊंना त्या रात्री झोप आली नाही. भाऊंनी त्या दिवशी अंथरूण धरलं ते धरलंच. गणपती दर सालसारखा 10 दिवस न ठेवता 5व्या दिवशीच पोचवण्यात आला. भाऊंची प्रकृती क्षीण होत होती. खोलीतून बाहेर येऊन 2 पावलं टाकणंही अशक्य झालं. दिवसभर ते घरातच पडून राहत. भाऊ आजारी पडल्यापासून गोविंदाच्या खोलीची रया पार पालटली. चिरगुटांच्या दर्पात औषधांचा दर्प शिरला. खिडकीत औषधांच्या बाटल्या, कानतुटके कप, तस्त यांची गर्दी झाली. आधीच्या ओढगस्तीत ही नवी भर पडली नि दारिद्र्याचा रंग गडद होऊ लागला. खोलीचं रूप मालवलं. संसाराचा गाडा खिळखिळा झाला. गोविंदाची बायको गरिबाकडली होती. स्वभावानंही गरीब होती. लग्न करून तिनं मामांच्या डोक्यावरला भार कमी केला होता इतकंच. बाकी तिच्यात काही फरक पडला नाही. मामांच्या दारिद्र्यातून ती गोविंदाच्या दारिद्र्यात पडली. किरकिरणाऱ्या तिघा पोरांबरोबर आता सासऱ्याची किरकिर चालू झाली. त्यांच्या जिभेची चव गेली, पण डोक्यात नवे नवे पदार्थ सुचू लागले. ते घटके घटकेनं चहा घेत, कॉफी मागत, खिरीचा हट्ट धरत, झणझणीत कुरकुरीत खावंसं वाटलं की डॉक्टरांना, सुनेला, क्वचित प्रसंगी गोविंदाला शिव्या देत. खाल्लेलं पचलं नाही की तोही त्रास सुनेला. रात्री झोप आली नाही की ते पुटपुटत, चरफडत, गोविंदाच्या नशिबाला दोष देत. डॉक्टरांना जे काही कळलं होतं ते त्यांनी गोविंदाला सांगितलंही होतं. आता भाऊ काही यातून उठणार नाहीत. डॉक्टरांनी गोविंदाला स्वच्छ सांगून टाकलं, मला तर वाटतं तुम्ही फार औषधाच्या इंजेक्शनच्या भानगडीत पडू नका. उगाच खर्च होतील. हा निष्फळ खर्च आहे. पण डॉक्टर, तरी सुद्धा माझे बंधू विचारतील, आपल्या वडिलांची हयगय केली म्हणतील. भाऊंचा आजार आणि गोविंदाच्या डोक्यावरलं कर्ज भराभर वाढू लागलं. गोविंदाला पडता धंदा सावरता येईना. भाऊंकडं हवं तेवढं लक्षही देता येईना. आता भाऊ अंथरुणातच राहू लागले. शरीर धर्मही तिथंच. अंथरुण ओलं झालं की भाऊ सुनेला, गोविंदाला हाका मारू लागत. त्यांना वाटेल त्या शिव्या देऊ लागत. लहान मुलांचं सगळं करावं तसं गोविंदानी त्याची बायको करीत. खोलीत दुर्गंधी पसरली. क्षणभर तिथं बसणंही अशक्य झालं. आजोबांजवळ जाणारी नातवंड त्यांना टाळू लागली. त्यांचं भयानक हिडीस रूप पाहून भिवू लागली. गोविंदा पहाटेच उठायचा. भाऊंचं सगळं आटपून मग दुकान उघडायला जायचा. मध्येच मुलानं येऊन भाऊनी बोलावलं म्हणून सांगितलं की दुकानात त्याला बसवून घरी यायचा. भाऊंचं हवं नको पाहायचा नि पुन्हा दुकानात पळायचा. बायकोला तर क्षणाचीही उसंत होत नव्हती. आपलं कसं बसं आवरून मुलं मिळेल ते खायची, शाळेत जायची. मला वाटतं भाऊ गेले तर सुटतील या नरकातून. अगदी नाईलाज झाला तेव्हा गोविंदा बायकोला म्हणाला, त्यांचे हाल बघवत नाहीत. धंद्याकडे पाहिलं नाही तर एक वेळचं सुद्धा खायला मिळायचं नाही. मला वाटतं किसन भाऊजींना कळवावं. कळवून काय होणार? तो का नेणार आहे भाऊंना बडोद्याला? आणि जाणार तरी कसे? त्यांना कळेनासं झालंय. त्यांची त्यांनाच घाण वाटते. आपलं तर सोडाच. खरं सांगते, मला जेवण सुद्धा जात नाही घरात. सगळंच कठीण आहे. फिनेलच्या बाटल्यांची किंमत सुद्धा परवडेनाशी झाली. भाऊनी गोविंदाला जवळ बोलावलं. म्हटलं, आता यातून काही मी जगत नाही गोविंदा. झालं, संपलं माझं. उद्याला पत्र टाक. किसनला बोलाव, रामालाही बोलाव. कित्येक वर्षात भेट नाही पोरांची. म्हणावं, भाऊंची आता आशा नाही. तुम्ही सर्व मंडळींनी या इकडे. गोविंदानं पत्र लिहिली. एक मोठ्या भावाला नि एक धाकट्याला. रामचं पुण्याला दुकान होतं नि किसन बडोद्याला नोकरी करीत होता. गोविंदाच्या मानानं दोघांचं उत्तम चाललं होतं. पत्र गेल्यावर दोघंही येतील, आपल्या काळजीचा भार उचलतील असं गोविंदाला वाटलं. पण इथं सगळ्यांचं करणार कोण? खर्चात खर्च वाढणार. बायकोनं असं म्हटल्यावर गोविंदाला सगळी जाणीव झाली. तो म्हणाला, मला हे खरंच सुचलं नसतं. पत्र गेल्यावर काय करणार आता? कर्ज काढायचं. आणखी? आपण नेहमी कर्ज काढत असतो ते आणखीच असतं. किती झालंय आजपर्यंत? कोण जाणे. देणारा सज्जन आहे, तो हिशोब ठेवतो. मी खर्च करतो. फेडणार कसं? भाऊ गेल्यावर सुचेल तसं. आता औषधं बंद केलीच आहेत. भाऊ वाचणं शक्य नाही. त्यांना हवं ते करू दे. हवं ते खाऊ दे, पिऊ दे. जाणाऱ्याची इच्छा तरी पुरी होईल. पण डॉक्टर म्हणाले, त्यांनीच सांगितलंय मला,
दोघा भावांची पत्र आली. रामदादाच्या मुलांची शाळा सुरू झाली होती आणि दुकान बंद ठेवणं शक्य नसल्यामुळं तो येऊ शकत नव्हता. किसनला रजा मिळू शकत नव्हती. गोविंदानं पत्र वाचून दाखवल्यावर भाऊ म्हणाले, चालायचंच, त्यांची काय चूक? पोटा पाण्याचा प्रश्न आधी पाहायला पाहिजे. माझं काय, आज बरं आहे तर उद्या नाही तर परवा बरं. सगळ्यांना भेटल्याशिवाय मात्र जाणार नाही मी. दोघं कमावणारे म्हणून भाऊंना त्यांचं कौतुक होतं. गोविंदाला वाटलं, रामकडे नाही तर किसनकडे भाऊ असते नि त्यांचं असं पत्र आलं असतं तर कर्ज काढून दुकान बंद ठेवून आपण धावत गेलो असतो. पण भाऊंना आम्हाला बघावंसं तरी वाटलं असतं का? खेडेगावात शिंप्याचं काम करणारा भाऊ, त्याची गबाळी बायको नि 3 पोरांचं लेंढार, यांना रामनं आणि किसननं इतक्या अगत्यानं बोलावलं तरी असतं. दिवस असेच चालले होते. भाऊंचा चिरचिरेपणा वाढला होता. त्यांना वाटेल त्यावेळी वाटेल ते हवं असे. मध्यरात्रीला ते सुनेला उठवीत, म्हणत, भजी खावीशी वाटत आहे, 4 करून दे. गोविंदा स्टोव पेटवी. डोळे चोळीत सुनबाई उठे, भाऊंना भजी करून देई. 2-2 बशा भरून भाऊ भजी खात. बशीतलं तेल बोटावर घेऊन बशा चाटून पुसून खाली ठेवत. तेलाचं बोट पलंग पोसावर साफ करीत. भाऊंच्या तोंडावर दाढी वाढली होती. एक डोळा मोठा झाला होता, त्यातून सारखं पाणी येई. ओठ वाकडे झाल्यामुळं बाजूचा दात सदैव बाहेर असे. झोपले तरी तो मोठा झालेला डोळा नि पिवळा दात जागाच राही. ओठांची पुटपुट चालूच असे. त्या मळक्या धुरकटलेल्या खोलीत भाऊंची खाट आणि त्यावरला त्यांचा देह भयंकर वाटे. काळी पडलेली खाटेवरची चादर, तेलकट उशी, लाळ पुसण्याचा घाणेरडा पंचा, भाऊंचं विद्रूप तोंड आणि भयानक दिसणारा उघडा वागडा देह पाहून गोविंदाला नि त्याच्या बायकोला वाटे, भाऊंनी आता राम म्हणावं, म्हणजे ही जागा घासून पुसून काढता येईल. खोलीतली दुर्गंधी दूर नेऊन फेकता येईल. वाड्यातलं चुकून कुणी चौकशीला आलं तर चौकशी बाहेरूनच होई. कुणाचं पाऊल आत पडत नसे. भाऊंना चाहूल लागली की ते बुळबुळीत आवाजात सुनेला नाही तर गोविंदाला हाक मारून विचारित, कोण आहे? आत बोलव त्याला. गोविंदाला वाटे, आत बोलावून भाऊ त्या चौकशी करणाऱ्यावर सूड उगवणार आहेत. चौकशी करणारा लगेच जाई. आत आलाच तर नाकाला रुमाल धरून बसे. गोविंदाला शर्मिंदा करी. मनात म्हणे, आणि गोविंदा ह्या खोलीत संसार तरी कसा करतो देव जाणे. आषाढ्यातल्या पावसाचं डोकं फिरलं. मुसळधार पाऊस सुरू झाला. गोविंदाच्या घरात गळू लागलं. दारापुढं चिखल माजला. डास गुणगुणू लागले. रात्री 9ला गोविंदानं दुकान बंद केलं नि तो घरी आला. बायकोनं तांब्या भरून पाणी आणलं. दारातच हातपाय धुताना त्यानं विचारलं, भाऊ काय म्हणतायत? आज त्यांचे हाल पाहावत नाहीत. तिने डोळे पुसले. का, काय झालं? दुपारी म्हणाले थालीपीठ हवंय. मी नको नको म्हणत असताना त्यांनी हवं तितकं खाल्लं नि मग संध्याकाळपासून पोटच बिघडलंय त्यांचं. त्यातून दमाही खूप झालाय. भाऊंच्या तब्येतीकडे लक्ष पुरवेपर्यंत 10:30 झाले. जेवायचं ना? बायकोनं विचारलं. नको, इच्छा नाही. थोडासा चहा घेईन. किसन भाऊजींचं पत्र आलंय, ट्रंकेवर आहे. गोविंदानं पत्र वाचलं. वाचून झाल्यावर घडी केली. काय लिहिलंय पत्रात? गोविंदा खिन्न हसला. म्हणाला, त्यानं लिहिलंय, भाऊंची नीट काळजी घ्या. त्यांना फळांशिवाय दुसरं काही देऊ नका. परवा म्हणे मुंबईला कामासाठी आला होता. भाऊंना भेटण्याची इच्छा होती पण कामामुळं यायला जमलं नाही. आणि भाऊंचा आजार वाढतच चालला. भाऊंनी श्रावणातले सण गोविंदाला व्यवस्थित करायला लावले. गणपतीची तयारी करायला सांगितली. यंदा माझा शेवटचा गणपती. पुन्हा पत्र टाकून सगळ्यांना बोलावून बघ. म्हणावं, पुढल्या गणपतीला भाऊ नसतील. यंदा सगळे जमू. आरत्या मंत्रजागर करू. गणपती दरवर्षीपेक्षा मोठा आण. बरं, टाकतो पत्र. आणि हे बघ, मी गेल्यावर गणपती आणत जा हं. आरत्या मंत्रजागर सगळं व्यवस्थित कर. करशील ना? वचन दे. सुरकुतलेल्या हातावर गोविंदानं हात ठेवला. म्हटलं, भाऊ, कसली काळजी करू नका तुम्ही. गिऱ्हाईक गेल्यावर गोविंदा सुई आणायला म्हणून स्टोअरकडे वळला. समोरून घाबऱ्या घाबऱ्या बायको आली. काय झालं? भाऊ कसेसेच करताहेत, चला लवकर. गोविंदानं दुकान बंद केलं आणि तो धावत सुटला. भाऊ निश्चेष्ट पडले होते. त्यांना धड श्वासही घेता येत नव्हता. भाऊ, भाऊ.
गोविंदानं त्यांचं तोंड हातात धरून हाका मारल्या. मी गोविंदा, भाऊ भाऊ. किसन किसन, राम. अरे त्यांना म्हणावं सगळ्यांनी. हो, तार करतो. गणपती येऊ दे खरी. हो. आरत्यांचं पुस्तक आहे. तुम्ही लवकर बरे व्हा भाऊ. गणपती आणू. झांजा काढ. उद्या आरत्या म्हणणार, मग जाणार. आरती दत्तराज प्रभूची. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू सुंदर मेघश्याम. सगळ्या आठवल्या पाहिजेत. चमत्कारिक आवाजात भाऊ आरत्या आठवू लागले. पोरं घाबरून बाहेर पळाली. गोविंदानं मोठ्याला हाक मारली म्हटलं, बाळासाहेबांकडे जा. म्हणावं रामकाकाला किसन काकाला तार करा. भाऊ फार आजारी आहेत. लगेच असाल तसे निघा. तारेचे पैसे मागाहून देईन. अरे थांब, पत्ते लिहून घे. मागाहून डॉक्टरांकडे जाऊन त्यांना यायला सांग. गोविंदानं दरवर्षीपेक्षा मोठा गणपती आणला. सगळ्या वाड्याला आमंत्रण दिलं. भटजींना मंत्रजागराचं सांगितलं. भाऊ कोणत्याही क्षणी जाण्याची शक्यता होती. गणपती 1.5 दिवसच राहणार होता. 11च्या गाडीनं राम आला. एकटाच. आल्यावर त्यानं गोविंदाला विचारलं, कसं आहे भाऊंचं? डॉक्टर म्हणाले 1-2 दिवसांचे सोबती आहेत. गणपती आणलाय? हो, भाऊंची इच्छा होती. गणपतीला नमस्कार करून राम म्हणाला, पण यंदा एवढा मोठा गणपती? भाऊ म्हणाले म्हणून आणला. उद्या जायचा. दरवर्षी 10 दिवस असे ना? हो, गेल्या वर्षी भाऊ आजारी पडले. 5 दिवसच ठेवला. यंदा त्यानंच निभावून न्यावं. 1.5 दिवस तरी. घाण कसली येते रे? रामनं इकडे तिकडे पाहून नाक उंचावलं. कुठे काय? मला नाही येत. भाऊ निजलेच वाटतं. आत्ताच डोळा लागलाय. रात्रभर दमा होता. काय झालं? भाऊंचं अंथरूण. भाऊंचं अंथरूण? हो, भाऊंना गेले 4-6 महिने समजत नाही. सगळं अंथरुणातच. मग गोविंदानं बायकोला पाणी तापवायला सांगितलं. भाऊंच्या अंगाखालची चादर बदलली. एवढ्या वेळात राम वाड्यातून फिरून आला होता. जेवण झाल्यावर राम भाऊंजवळ बसून राहिला. नाईलाज म्हणून. 1.5 दिवसाचाच प्रश्न म्हणून. भाऊंना जाग आली. पांढऱ्या कपड्यातला मनुष्य बघून त्यांनी खुणेनं विचारलं, कोण आहे? मी राम. सकाळीच आलो. भाऊंनी रामचा हात हातात घेतला. कुरवाळला. विचारलं. रामला त्यांचं बोलणं समजलं नाही म्हणून त्यानं त्यांच्या तोंडाजवळ कान नेला. धप दिशी दुर्गंधी आल्यानं चेहरा आक्रसून घेतला. हो, मी एकटाच आलोय. धंदा? ठीक आहे. किसन आलाय? अजून नाही. लवकर ये म्हणावं. 1-2 दिवसांपेक्षा. रामनं भाऊंच्या तोंडाजवळ हात नेला. हात तिथंच थांबला. असं काही बोलू नका, वाटेल बरं. भाऊंनी हवेत हात उंचावून म्हटलं, गजानन जाणे. वाड्यात घरोघरी आरत्या झाल्या. भाऊ नसल्यामुळं आरत्यांचे सूर चढले नाहीत. देव्यांनी वाडा भरून गेला नाही. गोविंदानं धुपारती केली. निरांजन लावलं नि तो बाकीच्यांची वाट पाहत राहिला. अर्धा-पाऊण तास होऊन गेला. वाड्यातले आवाज निवले तरी कुणी फिरकलं नाही. आरतीसाठी इथं उभं राहणं शक्य नसल्यामुळं कुणी आलं नाही हे गोविंदानं ओळखलं. त्यानं भाऊंना म्हटलं, भाऊ, आरती करतो. थांब, वाड्यातल्यांना येऊ दे. सगळेजण देवळात गेलेत कार्यक्रमाला. आपण सुरुवात करू. निरांजन ओवाळून गोविंदानं कापूर पेटवला. झांजा हातात घेऊन आरतीला सुरुवात केली. सुख करता दुःख हरता. भाऊंना म्हणवत नव्हतं, पण ओठ पुटपुटत होते. गणपतीच्या आरत्या झाल्या. शंकराची झाली, दत्ताची, कृष्णाची, रामाची, दशावताराची. एकटा गोविंदा भाऊंसाठी म्हणून तन्मयतेनं वेड्या वाकड्या आवाजात मोठ्यानं आरत्या म्हणत होता. मुलं निजली होती. राम डुलक्या घेत होता. आरत्या झाल्या. गोविंदानं झांजा ठेवून सुरुवात केली. अवीक्षितस्य काम प्रेर विश्वे देवा सभा सदैती. गोविंदानं नमस्कार केला. हातात फुलं घेतली. एकदंताय विद्महे म्हणत गणपतीवर वाहिली. मुलांना उठवून सगळ्यांना प्रसाद वाटला. वाड्यातलं कुणीच न आल्यामुळं प्रत्येकाला मूठभर प्रसाद मिळाला. 1.5 दिवसाचा गणपती गेला. गणपती ठेवला होता तो कोपरा ओकाबोका दिसू लागला. गणपतीची मूर्ती बाहेर जाताना भाऊंच्या डोळ्यांना धार लागली. आयुष्यातला शेवटचा गणपती गेल्याचा धक्का भाऊंनी घेतला. रात्री भाऊंचा दमा बळावला. सगळे घाबरून गेले.
डॉक्टरांना बोलावणं गेलं. डॉक्टरांनी तपासणी केली. हात धुवायला ते बाहेर गेले. त्यांच्या मागून राम गेला. डॉक्टर, त्यानं हाक मारली. डॉक्टरांनी फसाफसा साबण फासला आणि म्हटलं, फार तर उद्या सकाळपर्यंत. कुणाला बोलवायचं असेल, फक्त धाकटा भाऊ यायचा आहे, त्याला तार गेली. कुठं असतात ते? बडोद्याला. डॉक्टर गेले नि अर्ध्या तासातच दाराशी टांगा थांबला. भाऊंचं जास्त होतं. ते सारखं किसनचं नाव घेत होते. टांगा थांबल्यावर सगळेजण दाराशी धावले. टांग्यातून किसन उतरला. मागून त्याची बायको आणि धाकटी मुलगी उतरली. टांगेवाला खाली उतरून सामान काढीपर्यंत किसन कमरेवर हात ठेवून उभा होता. तिघांचेही प्रवासाचे खास कपडे होते. हातात पाण्याचा तांब्या, थर्मास घेऊन बायको उभी होती. मुलीच्या हातात एक बाहुली होती. टांगेवाल्याच्या हातात पैसे ठेवून किसन घरात आला. उभ्या उभ्याच बूट काढू लागला. गोविंदानं स्टूल आणून दिलं. प्रवास कसा झाला? गोविंदानं विचारलं. ठीक झाला. बेबी जरा कंटाळली. गोविंदाच्या बायकोनं पाय धुवायला पाणी दिलं. आपल्या बॅगेतल्या टॉवेलनं पाय पुशीत किसन म्हणाला, भाऊ कसे आहेत? कोण आहे? भाऊनी अगदी अस्पष्ट आवाजात विचारलं. किसन आला. अरे, तुला हाक मारताहेत भाऊ, गोविंदानं किसनला सांगितलं. किसनचा संथपणा त्याला आता सहन होत नव्हता. किसन भाऊंच्या खाटेजवळ गेला. खाटेच्या अगदी टोकावर बसला. भाऊंनी हात पुढे केला. कोण? किसन? हो भाऊ. किसनला भाऊंच्या तोंडाची दुर्गंधी सहन होईना. तो चुळबुळ करू लागला. भाऊ काहीतरी बोलले. किसनला कळलं नाही. तो गोविंदाच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. ते विचारताहेत, तू एकटाच आलास का? बेबी आली भाऊ. ही आली. भाऊंनी खुणेनं कुठं आहे म्हणून चौकशी केली. भाऊंना दुरूनच बघून बेबी घाबरली. तिची आईही नाक वाकडं करून दूर उभी राहिली. बरं आहे तुझं? हो भाऊ, मला वरची जागा मिळाली. भाऊंनी किसनचा हात थोपटला. अरे गोविंदा, डॉक्टरना आणावं का? किसन खाटेवरून उठून म्हणाला. मी जाऊन घेऊन येतो. कशाला? आत्ताच येऊन गेले. पण मला ठीक वाटत नाही लक्षण. मला वाटतं डॉक्टरांना पुन्हा बोलवावं. तू बस, आत्ताच आला आहेस, मी जातो, राम म्हणाला. त्याला दिवसभर कंटाळा आला होता. बाहेर जावंसं वाटत होतं. संधीही आली होती. चल, आपण दोघंही जाऊ. दोघं बाहेर पडले. किसन, राम कुठं आहेत? भाऊनी विचारलं. डॉक्टरकडे गेले आहेत. त्यांना कशाला पाठवलंस? किसन दमला असेल. किती जीव लावतो. डॉक्टरांनी दोघांची समजूत करून दिली नि म्हटलं, मी येण्यात काही अर्थ नाही. तुम्ही त्यांच्याजवळ बसाल तेवढं चांगलं. कुठल्या क्षणी ते कॉलॅप्स होतील ते सांगवत नाही. येताना किसनच्या मनात आलं, गोविंदानं बिल दिलं नसेल म्हणून डॉक्टरांनी ही सबब काढली. तो रामला म्हणाला, भाऊंचे फार हाल झाले. धड खाणं नाही, राहणं नाही. यांच्या घरात धड हवा सुद्धा पुरेशी नाही. माझ्या मनात भाऊंना बडोद्याला न्यावं असं फार होतं. पण मी जागा बदलण्याच्या गडबडीत. माझ्याही मनात होतं, पण भाऊंना प्रवास झेपणं शक्य नव्हतं. शिवाय माझी परिस्थिती, मुलांचं शिक्षण, वाणी, दूध यात सगळा पैसा संपतो. आपल्याकडे न्यायचं आणि त्यांचे हाल व्हायचे. बोलत बोलत दोघं घरी आले. गोविंदा दाराशीच होता. किसन, राम लवकर या, भाऊ हाका मारताहेत. तुम्हाला बघायला मुलाला पाठवलं होतं. चुकामुक झाली वाटतं. भाऊंनी डोळे मिटले होते. नेहमी उघडा असणारा डोळा सुद्धा निवत चालला होता. तोंडानं किसन किसन करीत होते. किसन पुढे झाला. भाऊ, मी आलोय. भाऊनी चाचपडून पाहिलं. किसनचा हात धरला. किसन, मांडी दे भाऊना. झालं, संपलं सगळं, गोविंदा म्हणाला. किसननं चिमटीत पॅन्ट धरून अलगद मांडी ठेवली. नाईलाज म्हणून भाऊंचा विद्रूप लाळेरा चेहरा मांडीवर घेतला. गोविंदानं तुळशीची पानं आणली. भाऊंच्या तोंडात एक पान ठेवून गीता म्हणायला सुरुवात केली. सारं संपलं. ज्योत मालवली. ओळखीची 4 माणसं जमली. पाऊस थांबलेला पाहून भाऊंना नेण्यात आलं. गोविंदाचं आभाळ फाटलं. आपल्या मनात भाऊंबद्दल नको नको ते आलं याची त्याला शरम वाटली. आपल्या दारिद्र्यात भाऊंचे हाल झाले या कल्पनेने तो विदीर्ण झाला. भाऊ गेले नि कोपरा रिकामा झाला. गणपतीचा कोपरा रिकामा झाला तसाच त्या रिकाम्या कोपऱ्याकडे पाहून गोविंदाचे डोळे सारखे भरून येत होते. तो तिथंच पणतीजवळ बसून राहिला होता. राम आणि किसन बाहेर हातरी टाकून बसले. एकमेकांची खुशाली सांगू लागले. भाऊ गेल्यानं त्यांच्या जीवनात फारसं बिघडलं नव्हतं. जे थोडं बिघडलं त्या मानानंच त्यांचं दुःख होतं. वाड्यातली माणसं भेटायला आली. ती किसनला, रामला भेटली. दोघंही सर्वांना भेटायला उत्सुक होते.
बऱ्याच वर्षांनी गाठ पडत होती. मध्यंतरीच्या काळात इथलं भाऊंकडलं दारिद्र्य उल्लंघून दोघांनी विकास करून घेतला होता. राहणीमान, पोशाख बदलला होता. हे सारं सांगण्याची त्यांना घाईच झाली होती. इतर वेळी त्या बाजूलाही न फिरणारे बाळासाहेब आले, मालक आले. गोविंदा आत बसला होता. ती बडी माणसं त्याला भेटायला आलीच नव्हती. त्याच्या रुबाबदार भावांना भेटायला, त्यांचं सांत्वन करायला आली होती. शिंप्याचं काम करणाऱ्या मामुली माणसाचं सांत्वन कशाला करायचं? आलेली मंडळी किसनला भेटली. त्यानं ऑफिसच्या कामाच्या गर्दीतही रजा काढली. एक क्षणभर का होईना भाऊंना भेटण्यासाठी बायको मुलीला इतका खर्च करून आणलं याची त्यांना अपूर्वाई वाटली. भाऊ गेले ते एका अर्थी बरंच झालं. कुणीतरी भेटायला आलेलं म्हणाले. त्यांचे फार हाल झाले शेवटी. किसननं सुस्कारा सोडून म्हटलं, मला कळतं तर मी बडोद्याला त्यांना नेऊन कुठंतरी हॉस्पिटलात ठेवलं असतं. मला फार उशिरा कळलं. बाहेर भाऊंबद्दल, त्यांच्या हालाबद्दल बोललं जात होतं. आतल्या अंधाऱ्या खोलीत भाऊंच्या आठवणींनी गोविंदा घटकेनं डोळे पुसत होता. वाड्यात दोघांचंच सांत्वन झालं. गोविंदानं त्याच्या बायकोनं काढलेल्या खस्ता सांत्वनापायी तशाच आतल्या अंधारात राहिल्या. रामनं गोविंदापुढं 50 रुपये ठेवले नाही म्हटलं, ऐपतीप्रमाणे मी देतोय. भाऊंचं सगळं तू थांबत नाहीस? कसा थांबू? धंद्यावर पोट आहे. किसनसारखा पगारदार असतो तर राहिलो असतो. किसन राहणार आहे ना? मोठ्यानं किंवा धाकट्यानंच केलं पाहिजे सगळं. किसन हे ऐकतच होता. तो म्हणाला, पूर्वी ठीक होतं, आता व्यवसाय बदलले, काळ बदलला. भटजींना सांगितलं 4 पैसे जास्त दिले की शास्त्र बदलून मिळेल. मला रजा नाही मिळणार इतके दिवस. मी हवं तर 150 रुपये देतो. दोघांनी पैसे ठेवले. कर्तव्य बजावल्याचं समाधान घेतलं. गोविंदाला म्हटलं, भाऊंचं सगळं व्यवस्थित कर. पैसे कमी पडले तर कळव, आम्ही देऊ. भटजींना धोतर द्यायचं ते उत्तम दे. भाऊंची मुलं म्हणावं लेचीपेची नाहीत. सकाळच्या गाडीनं राम गेला. दुपारी किसन निघाला. किसन, तुला खरंच राहता नाही का येणार? मला एकट्याला इथं शक्य नाही रे. काम खूप आहे ऑफिसात. शिवाय बेबीलाही इथं करमत नाही. ती सारखी रडणार. गोविंदा किसनला पोचवायला स्टेशनवर गेला. गाडी येईपर्यंत तो सारखा त्याला राहण्याचा आग्रह करीत होता. गोविंदा, तुला कळणार नाही रे ऑफिसच्या भानगडी. तुझ्यासारखा मी स्वतंत्र आहे थोडाच. शक्य असतं तर नक्की राहिलो असतो. गाडी सुरू होण्याआधी किसननं गोविंदाला कोरडेपणाने म्हटलं, तुला काही पैसे लागले तर कळव. भाऊंचं नीट होऊ दे. आणि सुट्टीत कधीतरी वहिनींना, मुलांना दे की पाठवून बडोद्याला. इतकं बोलून किसन बायकोसाठी, मुलीसाठी गाडीत जागा करून घेऊ लागला. जणू त्याचं इथलं कर्तव्य संपलं होतं. तो लगेच वेगळ्या जगातला आपला संसार पाहू लागला होता. किसनची गाडी गेली आणि गोविंदाच्या मनात आलं, भावांची नातीसुद्धा भाऊंच्या बरोबर खलास झाली. एक दुवा तुटला आणि त्याच्याबरोबर बाकीचेही. राम धंद्यात रमेल, किसन ऑफिसात, ऐटबाज संसारात रमेल. इथलं सगळं दोघांना विसरायला होईल नि हे दुःख विसरणंही आपल्या नशिबी नाही. किसनला पोचवून गोविंदा घरी आला. घरात तेच दारिद्र्य होतं, तोच कळकटपणा, पारोसेपणा होता आणि भाऊ गेल्याचं दुःखही होतं तितकंच राहिलं होतं. तिथल्या सारवलेल्या तुकड्यावर हात फिरवीत गोविंदा भाऊ भाऊ म्हणत हमसाहमशी रडायलाच लागला. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली लागे बांधे ही शन्ना नवरे यांची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी सध्या गावाला आले असल्यामुळे इथे आजूबाजूला प्राणी पक्षी ओरडत असल्याचे आवाज तुम्हाला मध्ये मध्ये ऐकू आले असतील तर त्याबद्दल मी खरंच तुमची मनापासून माफी मागते. कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता आणि त्यामुळे मी या सगळ्यांच्या उपस्थितीत ही आजची कथा वाचलेली आहे. तरी कृपया मला कमेंटमध्ये नक्की कळवा की ही कथा तुम्हाला कशी वाटली. आता आपण भेटू अशाच एखाद्या पुढच्या कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.